ना आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला आपण आतिश भोईर आणि नॉन स्ट्रायकर एंडवर पियुष भोईर आणि गोलंदाजीवरती फ्रंटलाईन बॉलर टीम जुचंद्र संघाचा कैवल्य पाटील सबसे कातिल काम करतोय कैवल्य, कारण की लास्ट मॅच मध्ये ग्रेट स्पेल कैवल्यकडनं आपल्याला पाहायला मिळालेली. सर्वांचं पुन्हा एकदा एकविरा क्रिकेट क्लब नायगाव कोलीवाडा आयोजित एकविरा चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत आहे. चल, अंपायरचा ग्रीन सिग्नल अधिकृत इशारा आपल्यापर्यंत पोहोच. मॅच ऑन. पहिलं षटक कैवल्य तयार. जसा पहिला बॉल हाताळला जाईल टाइमर देखील स्टॉपवॉच चालू होणार आहे. कैवल्य तयार होत आहे आतिश करिता. ओ, पहिला बॉल पुल केलाय आणि बॉलला सरळ गुल केलाय. सिक्सर. ओहो, काय धमाकेदार सुरुवात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय. पुल केला बॉलला आणि बरोबर मिड विकेटच्या पलीकडे पाठवलाय सिक्सर करिता. ग्रेट स्टार्ट. ओपा मध्ये होता, आता फ्लिक केलं बॉलला मिड ऑनला. फेकी केली जाईल. त्याच दरम्यान एक सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला. 7 रन्स ऑन दी बोर्ड. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. बघा, आतिशची सुरुवात आतिशमयच असते. आतिश सुरुवातीला त्याला माहिती आहे तो पहिला वार लाखमोलाचा असतो आणि त्याकरिता तो सुरुवातीला अटॅक करून खेळणं पसंत करतो आणि म्हणतात ना की अटॅक इज द बेस्ट वेपन. सिक्सर जोडला, त्यानंतर एक सिंगल घेतली. आता त्याचा साथीदार सध्या स्ट्राईकला. ओ, इकडे देखील उडवल्या बॉलला. ओ हो हो हो, लांब 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 आणि लांबच लांब. सिक्सर. ग्रेट स्टार्ट. काय कमालीची सुरुवात केली आहे दोन्ही बॅटर्सने. सिक्सर जोडलाय. 600च्या स्ट्राईक रेटने आपलं खातं उघडलंय आणि पांजू टीम म्हणतेय की फक्त बॉलिंग मध्ये नाही तर बॅटिंग मध्ये देखील तो पॉझिटिव्ह अप्रोच आहे. स्लो बॉल पिक केलाय आणि पुन्हा आणि यावेळेस भरपूर लांब आणखी एक सिक्सर. कैवल्य पाटीलने 2 वेगवान बॉल फेकले, 2 सिक्सर आले. त्यानंतर स्लो बॉल हाताळला होता पण पिक केला. तो रिलीज हँड पोझिशन होती तिकडेच ओळखलं होतं बॅटर पियुषने आणि त्यानंतर आणखी एक धमाका जोडला. पियुषचे 2, आतिशचा 1 आणि टोटल धाव फलकावरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 19 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. सेकंड लास्ट बॉल, 5वा बॉल आहे. वेगवान ऑफ समसा बाहेर. अंपायर स्वतः वरतील आपल्यापर्यंत इशारा करताय. इट इज अ व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आता 1ने धाव वाढतीये. धावा फलकावरती जाऊन पोहोचला गेला 2-0. 20 आकड्यावरती एक फ्लाइंग स्टार्ट मिळाला. जी सुरुवात एक्सपेक्ट केली होती ती ॲज इट इज मिळाली. वेगवान बॉल आहे, वेगवान बॉल आहे. कैवल्यची ताकद आहे. जेव्हा कैवल्यच्या अगेन्स्ट मोठे फटके येतात तो जास्त अग्रेसिव्ह होतो आणि त्यानंतर त्या ताकदवान बॉल हाताळतोय. हीच गोलंदाजी करायची आहे कैवल्यला खरं तर. जसा टप्पा पडला उसळी घेतली आणि भरपूर वेगाने निघाला. अंतिम बॉल विकेटच्या विचारात आहे का कैवल्य. आणखी एक चांगला बॉल, आणखी एक चांगला बॉल आणि त्यानंतर पहिल्या 4 बॉल मध्ये जर बघितलं तर 20 आल्या. अंतिम 2 बॉल डॉट आले आणि एकंदरी पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 20वर 0. आणि बघा, जेव्हा षटक कमी होतात ना, जेव्हा तुम्ही 4 या 5 षटकांची मॅच पाहता तेव्हा बॅटरचा अप्रोच हाच असतो की सुरुवातीला तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. आणि मी तर म्हणेन की बघा, आता पहिल्या षटकामध्ये धावा 20 आल्यात. येणाऱ्या पुढच्या 3 षटकामध्ये 10च्या ॲव्हरेजने तरी धावा बनवला ना
तरी पण 50 धावा होतील. पण पांजू संघ आता इकडनं विचार करेल की एक 60+, कारण की 4 षटकांच्या मॅचमध्ये जर 60+ बनवली आणि त्यानंतर पहिल्या मॅचमध्ये पाहिली आहे गोलंदाजी पांजू संघाची, मी म्हणेन की एक मोठा टोटल बनेल. आणि याच्यावरतीच आता सध्या झुचंद्र संघ चर्चा करतीये की विकेट घ्यावे लागतील, कारण की विकेट एकमेव पर्याय असा आहे की तुम्ही धाव्यांची गतीला ओढ देऊ शकता आणि ते काम करावं लागेल. फ्रंटलाईन बॉलर कैवल्यच्या अगेन्स्ट 20 धावा आल्या, त्यामुळे पहिलाच गोलंदाजांच्या अगेन्स्ट धावा आला, त्यामुळे आता येणारे पुढचे गोलंदाज कमबॅक करतील का पाहावं लागेल. आता षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरती सेकंड एंड कडनं हितेंद्र आलाय. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर हितेंद्रला आपण पाहतोय सेकंड ओव्हर मध्ये. लास्ट टाइम जेव्हा हितेंद्र आलेला तेव्हा पहिलं षटक त्याने चांगला तळलेला, दुसऱ्या षटकामध्ये थोडा महाग ठरला होता. क्रॉस बॅटने खेळल्यात मिड विकेटला. आता बॉल चालला खेळताशनी दुसऱ्या धावेचा कॉल आहे. पहिली बनवली आहे, दुसरी थोडी रिस्की झाली असती आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढती. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली 21 या आकड्यावरती धावा जाऊन पोहोचला गेला. षटक क्रमांक आपण मार्गस्थ होत असताना पाहतोय. सध्या दुसरं पॉवर प्लेस निर्बंध आता हटवलाय. आता आउटफील्ड मध्ये तुम्हाला संपूर्ण खेळाडू दिसतील. क्रॉस बॅटने पुन्हा स्कोअर लेगला बॉल चालला. फिल्डर आहे डीप मध्ये, एक टप्पा बॉल उचलतायत. फेकी करेपर्यंत सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धाव 1 ने वाढेल. धावा जाऊन पोहोचला गेल्या 22 आकड्यावरती. बघा दोन्ही टीमने ज्या पद्धतीने धावा चेस डाऊन केल्यात, एका बाजूने चेसिंग करत असताना आपण झुचंद्र संघाकडनं रवींद्रच्या अर्धशतक पाहिलं होतं आणि दुसऱ्या बाजूने पांजू संघाच्या रवीने एक सेन्सिबल क्रिकेट दाखवलेला. दरम्यान डॉट बॉल आला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर या षटकातील 3 बॉल फेकलेत आणि जे सध्या रन रेट वाढत चाललेला त्याच्यावरती कुठेतरी आता वेग द्यायचा प्रयत्न करतील, आडा द्यायचा प्रयत्न करतील आणि तेच चालू आहे. हवेमध्ये उंचीवरती बॉल आहे, भरपूर उंच गेला, मिस टाइम स्ट्रोक आहे. फिल्डर पोहोचले भरपूर लांबनं आणि त्यानंतर कॅच कंप्लीट केली जाईल. धक्का मिळत असताना पहिल्या क्रमांकाचा माघारी परततील आतिश. आणि आता नवीन बॅटर कुमार, विध्वंसक खेळाडू. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू फेकून झाले. धाव फलकावरती आपण धावा पाहतोय 22 आणि 22 वरती पहिला धक्का बसलाय. पहिल्या षटकामध्ये टोटल 20 धावा आलेल्या तब्बल, पण या षटकामध्ये विकेटी घेतलाय हितेंद्रने आणि 2च धावा दिल्यात. 4 मध्ये 2 धावा दिल्यात, 1 विकेट घेतलाय. कमालीचं कमबॅक केलंय. कुमार कट करायचा प्रयत्न होता आणि आता एकंदरीत जर बघितलं गेलं तर आता डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू, 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि लास्ट बॉल आहे आता. आणि याच तर गोष्टीची चर्चा केली होती की बघा पहिल्या षटकामध्ये धावा फलकावरती 20 आला, दुसऱ्या षटकामध्ये डबल सिंगलच्या माध्यमातून एक 10चा जरी विचार केला असता तरी पण 30 धावा झाल्या असता. डॉट बॉल मात्र शेवटचा अंतिम आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस आता 11.00 चा
रन रेटने धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 22 आकड्यावरती. ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो की बघा तुम्ही प्लॅनिंग तुम्हाला बनवणं गरजेचं आहे आणि मी तर म्हणेन की 10चा जरी विचार केला असता या षटकामध्ये तर 30 धावा झाल्या असता आणि 15चा रन रेटने तुम्ही धावा बनवला असता, जे की तुम्हाला तुमची सुरुवात कंटिन्यू ठेवली असती. पण एक विकेटही पडला आणि धावाही कमी आल्या. जितेंद्रचं कौतुक जरूर करावं लागेल, हितेंद्रचं कौतुक जरूर करावं लागेल. अवघ्या 2च धावा दिल्या आणि चांगली बॉलिंग हाताळली त्याने, एक विकेटही मिळवला, त्यामुळे तो कमबॅक झाला. असं वाटत होतं ना की पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने धावा आल्या ते एक हाय व्होल्टेज मोठा टोटल पाहायला मिळेल, पण या षटकामध्ये पुन्हा एकदा तो पूर्ण विराम लावलाय की धावा कमी देखील होऊ शकतात. आता षटक क्रमांक 3 आणि अमित दुधनाथ. गोलंदाजीवरती अमित अर्थात दुधनाथ गोलंदाजीवरती आलाय 3रं षटक घेऊन. सातत्याने कैवल्य पाटील त्यांचा गोलंदाजांसोबत चर्चा करतोय, प्लॅनिंग सांगतोय काय केलं पाहिजे कोणत्या बॅटरच्या अगेन्स्ट. आणि हे मुख्य काम असतं जे बघा तुम्ही तुमच्या संघामधला जो सिनियर खेळाडू असतो, एखादा लेजंड खेळाडू असतो किंवा टीमचा कॅप्टन असतो, त्यांना चर्चा करणं गरजेचं आहे. सातत्याने बॉलर सोबत तो बोलला पाहिजे आणि कैवल्य तेच करतोय, कंटिन्युअसली चर्चा करतोय काय करायचं आहे, कोणते प्लॅनिंग्स आपण हाताळू शकतो आणि तेव्हाच प्लेयर्स तुमचे बनतात आणि तेच काम आपल्याला पाहायला मिळालं. अमित आता 3ऱ्या षटकामध्ये पहिला बॉल घेऊन, पहिला बॉल बाहेर निघालाय. कटर बॉलचा वापर अमितच्या माध्यमातून आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर डॉट पासून सुरुवात केली आहे. मागच्या 7 चेंडूमध्ये 1 विकेट, 2च धावा आल्यात. थोडी चर्चा बदलेल. आणि या एंडकडनं स्पेशली धावा बनताना आपण पाहिलात, कारण की या एंडकडनं जर बघितलं गेलं तर राईट हँडेड बॅटरला भरपूर बेनिफिट होतो. हवेचा वेग जो आहे तो वारा काम करून जातो. फुलटॉस केलाय, सरप्राइझिंगली फुलटॉस होता हा. खरं तर रनआउटची संधी देखील तिकडे होती. अंपायरचा इशारा येतोय, धाव फलकावरती बनवली जाईल. 22 लेग बाईज या बॅट लागली. ओके फाईन, बॅट लागली आणि तिकडे एक धाव फलकावरती बनवली आणि एका धावेच्या मदतीनं धाव देखील वाढली आहे 23 आकड्यावरती. पण बघा फुलटॉस बॉल होता जो की आपण रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहतोय. सरप्राइझिंगली फुलटॉस आला, अनएक्सपेक्टेड होता बॅटर करिता, कारण की रेडी नव्हता फुलटॉस करिता. जर रेडी असतं तर कदाचित मोठा धमाका पाहायला मिळाला असं, पण त्या फलकावरती जर बघितलं तर एक सिंगल आली. रनआउटची संधी देखील होती तिकडे, ती वाचवली आणि त्याच्या मदतीनं 23 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचल्यात. पण मागच्या 7 ते 8 बॉल मध्ये आपण बघितलं तर धावांचा वेग आता थांबलाय आणि त्याचा बेनिफिट द ग्रेट मराठा झू चंद्र संघाला जरूर होत आहे. आणि दोन्ही टीमचा विचार केला तर मी म्हणेन की द ग्रेट मराठा झू चंद्र करिता देखील आणि पांजू स्पोर्ट्स पांजू संघाकरिता देखील हे मैदान लकी आहे, कारण की या मैदानावरती चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून ऑलवेज पाहिला आपण. एक बनवली आणि त्यानंतर एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धाव वाढतीये देखील. धावा जाऊन पोहोचला गेला 24 आकड्यावरती धावात. कंट्रोल मध्ये गोलंदाजी करतोय अमित देखील. तीन चेंडू फेकलेत, पहिला डॉट, त्यानंतर 2 लगातार सिंगल. 24 धावा फलकावरती. आता स्ट्रायकर एंड वर आपण पियुषला पाहतोय. 7 मध्ये 14 धावा, 200चा स्ट्राइक रेट. टॉप एज लागली आहे, स्वतः यशरक्षक डाऊन दी बॉल आणि कॅच कंप्लीट केली. धक्का मिळत असताना हा दुसरा. आई झुमका वाली पोर, आई नदी तडीले चालनी. आई झुमका वाली पोर, आई नदी तडीले चालनी. नदी तडीले चालनी, आई नदी तडीले चालनी. नदी तडीले चालनी, आई नदी तडीले चालनी. रागावंगाने जोडी आणि देवाले तडी चालनी.
विकेट मिळालं आणि आता बॅटिंग वरती सचिन भोईर आता बॅटिंग करण्याकरिता. फलकावरती धावा आतापर्यंत या षटकातील टोटल 4 बॉल फेकलेत आणि धावसंख्या आपण पाहतो 24 या आकड्यावरती धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या आणि आता तिसऱ्या षटकातील 4 बॉल फेकले 24 धावा आहेत. म्हणून म्हणतात ना की डबल सिंगल देखील भरपूर महत्वाचे आहेत. तुम्ही स्ट्राईक रोटेट करत राहा, डबल सिंगल घेत राहा, हळूहळू स्कोर वाढतं. ओ सचिन आलाय, उडवला बॉलला आणि सरळ पाठवला लॉंग ऑन पलीकडे. सचिनच्या बॅटमधनं हा धमाका. बघा प्रत्येक टीमकडे चेंडू पोहोचवा. बघा प्रत्येक टीमकडे 1 ते 2 असे बॅटर असतात की जे डबल सिंगल वरती नाही विश्वास करत, ते मोठेच फटके खेळतात. आणि पांजू संघाचा विचार केला तर सचिनला मी अजूनपर्यंत डबल सिंगल वरती खेळताना नाही पाहिलेला. तो मोठेच फटके जोडतो. मागच्या मॅच मध्ये देखील अंतिम धाव जेव्हा गरजेची होती विजयाकरिता तेव्हा देखील सचिनने सिक्सर जोडलेला आणि या मॅच मध्ये देखील बघा खाता त्याने षटकाराने उघडलाय. पण एक गोष्ट बघितली तर पांजू संघाच्या 3 बॅटरने आपला खाता जो आहे तो सिक्सरने उघडलाय. सुरुवातीला आतिश, त्यानंतर जर बघितलं गेलं तर आपण पियुषला देखील पाहिलं आणि आता सचिनला पाहतोय. 30 धावा फलकावर. अंतिम बॉल हा देखील उडवलाय आणि सरळ पाठवलाय सीमा पार. 1 मोर सचिनचा बार षटकार. आतापर्यंत षटक चांगलं चालू होतं पण सचिन आला आणि 36 धावात सचिन आला मैदानामध्ये आणि त्याने चेंजेस केले, वातावरणच बदलून टाकलं त्याने. 2 सिक्सर जोडले आणि दोन्ही सिक्सरच्या मदतीने 36 धावा फलकावरती जाऊन पोहोचला गेला. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12.00 चा अवरेजने धाव फलकावरती. 36 रन्स. लॉस ऑफ विकेट 2. 2 विकेट पडले. 36 धावा फलकावर आहेत. आता बॅटिंग स्ट्रायकर एंड वरती आपण कुमारला पाहतोय आणि गोलंदाजी करण्याकरिता या अंतिम षटकामध्ये चेतन आलाय. सेकंड एंड जिकडनं या मॅच मध्ये थोडी कलाटणी भेटली होती तो एंड आता पाहायला मिळतोय. कारण की या एंड कडनं जर बघितलं गेलं तर हवेचा वेग हा विरोध दिशेमध्ये आहे आणि मी तर म्हणेन की या बॅटिंग या पिच वरती किंवा या मैदानावरती तुमच्याकडे लेफ्ट राईट कॉम्बिनेशन जितके असेल ना तो बेनिफिट ठरेल. कारण की जेव्हा हा एंड चालू होईल तेव्हा डावकुरा त्या बॅटरला बेनिफिट होईल आणि सेकंड एंडने बघितलं गेलं तर राईट हँडेड बॅटरला. सो लेफ्ट राईट कॉम्बिनेशन या खेळपट्टीवरती बेनिफिशियर जरूर आहे. डावकुरा आताचा बॅटरची गरज आहे. बॉल तयार होतोय. पहिला बॉल उडवला, बॉलला समोरच्या दिशेने चाललाय लॉंग ऑनला. 1 धाव बनवली आणि एका धावेवरती थांबलाय. कुमारने एक सिंगल घेतली. सिंगलच्या मदतीने धाव फलक 37 आकड्यावरती जाऊन पोहोचला. स्ट्रायकर एंड वरती सचिन भोईर 2 सिक्सर जोडले 2 चेंडूमध्ये. बॉल तयार होत आहे. अगदी सॉफ्ट हँडलने सन्मानपूर्वक डिफेन्स केला आणि खेळता क्षणी दुसऱ्या धावेचा कॉल केला आणि त्यानंतर या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा 39 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. सुरुवातीला आक्रमकता, आता शांतता. डबल सिंगल वरती आता थोडं फोकस केलंय. पहिला 2 चेंडूमध्ये 3 धावा आल्यात आणि त्याच्या मदतीनं 39 धावा फलकावरती आहेत. पण स्टार्ट जसा होता आपण 60-65 चा विचार करत होतो पण आता विचार करू शकतो आपण एक 45-50 स्कोर बनवू शकेल इकडनं.
तिसरा बॉल. चेतन तयार. शॉर्ट बॉल आहे. बॅटचा आउटर एजला लागलाय की काय, पण लॉंग स्टॉप मध्ये बॉल निघून जाईल. सीमा पार. येतोय चौकार. बॅटचा कडेल लागला, वरच्या कडेल लागला आणि त्यानंतर चौकार आला. हा रिप्ले आपण पाहतोय पुन्हा एकदा. पुल करायचा होता, बॅटचा कडेल लागला यष्टीरक्षकाच्या डोक्यावरनं. त्यानंतर शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन दोघे होते, पण लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉल वेगाने निघून गेला आणि चौकाराच्या मदतीनं आता 40+ स्कोर झालाय. धावफलकावरती आपण धावा पाहतोय 43-43 धावात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. चेतन. ओ फुल लेंथ बॉल होता, मिस झालं. यष्टीरक्षक देखील बॅटर सोबत आणि एकदा फलकावरती लेग बाईसच्या स्वरूपामध्ये शरीरावरती बॉल लागला होता आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धाव 1 ने वाढतीये. 44-44 आकड्यावरती धाव संख्या जाऊन पोहोचली गेली. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अंतिम 2 बॉल. आणि दरम्यान आपल्या या विभागातील एक गोड व्यक्तिमत्व, आणि खरं तर मी ऑलवेज या व्यक्तिमत्वांचा बद्दल उल्लेख करत असतो. खरं तर प्रत्येकाच्या सोबती राहणारे व्यक्तिमत्व, आणि म्हणतात ना की माणसाने जीवनामध्ये काय कमवावं, तर जीवनामध्ये माणसं कमवावी. आणि माणुसकीच्या दुनियेमधला एक मोठं व्यक्तिमत्व सन्माननीय मोहनदादा पाटील साहेबांचे ते शुभागमन झाले. आणि आपणास मी विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. एकविरा क्रिकेट क्लब आयोजित एकविरा चषक मध्ये सन्माननीय मोहनदादा पाटील साहेबांचे ते शुभागमन होत आहे. आणि मी अनेक वर्षांपासून पाहतोय की या स्पर्धेमध्ये मोहनदादांची उपस्थिती अनिवार्य असते, आणि मोहनदादांच्या उपस्थितीशिवाय मी तर म्हणेन की स्पर्धा पूर्णच नाही होत, असंच म्हणावं लागेल. मोठा फटका आला. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला 50 50 आकड्यावरती. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. अंतिम बॉल. ओ अंतिम बॉल. ना हवा ना दुवा, बॉलला उडवलाय स्कोअर लेगच्या पलीकडे. क्या बात आहे कुमार. आणखी एक धमाका. धाव फलकावरती 56. विजयाकरिता धावेंची गरज आहे 57. आमचा कोलीवर गजलाय आमचा लोक सारा. नाही गाव आमचा कोलीवर गजलाय आमचा लोक सारा. आम्ही मुंबईचे मूळ थँक्यू डीजे. चला आपण टॉस करणार आहोत. एनसीसी नारंगी आणि आयवन कोलीवाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्याकरिता यायचे. चला एनसीसी नारंगी टीमचे कॅप्टन आणि आयवन कोलीवाडा टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्याकरिता यायचे. आपण टॉस करणार आहोत लगेचच. आणि सन्माननीय मोहनदादा पाटील यांना मी विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण टॉस करण्याकरिता आमचा नाणेफेकीच्या कक्षामध्ये जोडायचा. एक गोड व्यक्तिमत्व आपल्या या विभागातील, आणि आमचा एकविरा स्पोर्ट्सवरती भरपूर प्रेम सातत्याने आपण मोहनदादांचा पाहत असतो, आणि आज या स्पर्धेमध्ये ते देखील जोडले गेलेत आणि त्यांच्या शुभस्य आपण टॉस करणार आहोत. आयवन कोलीवाडा आणि एनसीसी नारंगी दोन्ही टीम्स कॅप्टन आमच्यापर्यंत जोडले जातील. आपण करणार आहोत टॉस.
आपण टॉस करूयात या दोन्ही टीमचे कॅप्टन आयवन कोलिवाडा आणि एनसीसी नारंगी. कॉलिंग कोण देणार आहे? 6 षटकांची मॅच असेल. हेड आणि टेल अशा दोन बाजू नाण्याच्या. हेड इज द कॉल अँड टेल इट इज. सो टॉस जिंकला एनसीसी नारंगीने. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. टॉस जिंकलाय. 6 षटकांची मॅच असेल. काय डिसाईड करताय? फिल्डिंग कर. काय म्हणाल, या खेळपट्टीवरती तुम्ही आतापर्यंतचा मॅच जर बघितले असाल, बॅटिंग होते, बॉलिंग होते. सो 6 षटकांमध्ये टीम आयवन कोलिवाडाला कितीपर्यंत थांबवायचा प्रयत्न असेल आणि कसे प्लॅनिंग्स असतील, इंटेन्शन कसं असेल? कमीत कमी धावांचं म्हणजे 50च्या आत, 40-50च्या आत थांबवायचा प्रयत्न कर. एकंदरीत कोणत्या बॉलर्सवरती जास्त जिम्मेदारी? प्लेअर तर 4-5 बॉलर सर्व सारखेच आहेत. जो चालेल तो चांगला फॉर्ममध्ये राहील. नक्कीच भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. आयवन कोलिवाडा टीमच्या कॅप्टनकडे जाऊयात. काय म्हणाल, या सीझनमध्ये चांगला फॉर्म चालू आहे, चांगल्या इंटेन्शनने खेळत आहे. सो त्या इंटेन्शनला समोर ठेवत असताना कितीपर्यंत पोहोचलं गेलं तर तुमच्या गोलंदाज त्या धावा रोखू शकतात? 6 षटकांची मॅच आम्ही कमीत कमी 70+ करू. कोणाकडनं जास्त अपेक्षा असेल? आणि ॲज अ कॅप्टन टीमला काय म्हणाल? टीमला काय नाही, सगळ्यांचे 100% द्या. टीम चांगली खेळली आणि जिंकू शकते. नक्कीच भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊयात. तर टॉस रिपोर्ट टीम एनसीसी नारंगी वॉन दी टॉस अँड दे सिलेक्टेड बॉल फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जोडले जातील जिथे कॉमेंट्री बॉक्समध्ये तुकारामजी मागेला सर. थँक्यू. नायगाव आमचा कोलीवारा गाजलाय आमचा लोक सारा. नायगाव आमचा कोलीवारा गाजलाय आमचा लोक सारा. आम्ही मुंबईचे मूळ रहिवासी, नाळ बांधिली आमची दर्याशी. आम्ही मावऱ्याची शेती करताव, रोज जीवाशी आमचे खेळताव. आम्ही मावऱ्याची शेती करताव, रोज जीवाशी आमचे खेळताव. दर्याचे आम्ही राजे हवं, जगान गाजतय आमचं नाव. आमचे वेशीवर देव बसतान, आमचे गावाचं रक्षण करतान. आई नागदेवी आमची माऊली, डोकऱ्या बाबाची आम्हावर सावली. आई नागदेवी आमची माऊली, डोकऱ्या बाबाची आम्हावर सावली. नायगाव आमचा कोलीवारा गाजलाय आमचा लोक सारा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आपण पाहतात एकविरा क्रिकेट क्लब आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धा. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील आपण पहिले 2 सामने पाहिले, ज्याच्यामध्ये द ग्रेट मराठा जुचंद्र आणि पांजू स्पोर्ट्स पांजू संघ विजयी झाले होते. आणि 2 विजेत्या संघामधली ही लढत आपण बघतोय, जिथं पांजू स्पोर्ट्सच्या संघानं 4 षटकामध्ये केले 56 धावा. 57 धावांचा पाठलाग टीमला करायचा. द ग्रेट मराठा जुचंद्र दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर या मैदानावरती नेहमीच एक भाग असतो ना, धावेची साथ फलंदाजाला लाभत असते. आता त्याचा किती फायदा द ग्रेट मराठा जुचंद्र उचलत आहेत ते बघूया. तर मागचा एक सामना त्यांनी घरच्या मैदानावरती पांजू स्पोर्ट्सनं एकविरा नायगावला पराभूत केलेले आहेत. त्याच्यामुळे आत्मविश्वास त्यांचा देखील वाढला गेला असणार. द ग्रेट मराठा जुचंद्र संघ पहिल्या सामन्यामध्ये 75 धावांचा पाठलाग केला होता आणि त्या 75 धावांच्या पाठलागामध्ये या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक, पहिली 50 रवींद्र वाघमारे यांच्या बॅटमधून आले. ते स्ट्रायकर एंडला आहेत. नॉन स्ट्राईक एंडला बंटी. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय आतिश. 24 बॉल 57 धावांची आवश्यकता. 2, 4, 5, 7. प्रत्येक ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 14च्या वरची सरासरी राखायची. 2 फटके पाहिजे प्रत्येक ओव्हरमध्ये. 2 बिगिट. मॅच लावते सुरुवात. बिगिट काढण्याचा प्रयत्न. लिव्हिंग एज मिड ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. बिग विकेट. जोर का झटका धीरे से लगे सुनाता, लेकिन भाई ये जोर का झटका जोरात लागलाय. पहिला फलंदाज बाद. पहिला चेंडू होता
ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला होता. तो हेलिकॉप्टर थोडंसं उडवण्याचा प्रयत्न केला होता, पण हवामान तितकं नव्हतं, टेकऑफ होऊ शकला नाही आहेत आणि त्यामुळे पहिला बिग विकेट द ग्रेट मराठा जुचंद्र संघाने गमावलंय. आता या क्षणाला जर पाहिलं तर ग्रेट मराठा जुचंद्र संघाला भाई नए हिरो की तलाश होगी. नवीन नायक पाहिजे, नवा असा खेळाडू पाहिजे जो मॅचला जिंकून देतील. भाई खिलाड़ी तो काफ़ी सारे होते हैं, लेकिन हमें खिलाड़ी नहीं गेम चेंजर खिलाड़ी चाहिए. कारण एक रवींद्र वाघमारे ज्यानं पहिला सामना आपल्या बॅटिंगनं आपल्या फलंदाजीनं गाजवला होता, तो मात्र माघारी परतलाय. आता क्रमांक 3 वरती अनिकेत बोमटे अर्थात एबी. जसा एबीडीचा उल्लेख आपण करतोय आफ्रिकेचे, तसा एबी प्रमाणे भाई अब आपको भी बल्ला घुमाना है, आपको भी रन बनाने है. इथे जर रन आल्या तर थोडासा धावांचा पाठलाग सहज होऊ शकेल. रन यायला हव्या, एबीचा उल्लेख केला होता. एनी टाइम बॅटिंग तुम्हाला करायची आहे. अनिकेत बोमटेच्या बॅटमधनं सिक्सर, षटकार. आकोटोब्याचा चेंडू होता. आकोटोब्याच्या चेंडूवरती मोठा प्रहार, चेंडूवरती केलाय वार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. आणि असं पाहिजे म्हणून मी म्हटलं होतं ना बाबा, रवींद्र वाघमारे बाद झाले, नो डाऊट तो आता थोडासा पास झालाय. प्रेझेंटमध्ये तुम्हाला जगायचं आहे, वर्तमान काळामध्ये थोडंसं जगायचं आहे. दुपारच्या वेळेला भारत राऊत म्हटलं होतं की थोडंसं भूतकाळात रमायला हवं, थोडं जास्त नाही आहे, थोडंसं जायचं, फ्लॅशबॅकमध्ये जायचं, पास बघायचं, पण प्रेझेंटमध्ये पुन्हा एकदा यायचं आहे आणि प्रेझेंटमध्ये प्लेझेंट होईल आणि आपल्याला स्वतःला प्रेझेंट देखील करायचं आहे. प्रेझेंट करायचं आहे. पुन्हा एकदा आकोटोब्याचा चेंडू गॅपमध्ये क्षेत्ररक्षक पाठला करतोय, जोपर्यंत लॉंग ऑनला फील्ड करतील, थ्रो करतील, एक धाव दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला गेला होता, एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. पाटला काय 57 धावांचा, 14च्या वरची सरासरी राखायची, 14.25च्या सरासरीनं हा धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि तो सुरुवात सध्या जर पाहिलं तर अनिकेत बोमटेने केलेली आहे. पण मागचा सामना जसा आपण पाहिलं होतं की भाई कमाल जोडियों में होता है, धमाल जोडियों में होता है, जोडी कमाल करतील, जोडी धमाल करतील. आता बंटी आल्यात, थोडंसं प्रमोशन त्यांनाही मिळालेत. मागच्या सामन्यामध्ये थोडंसं मिडल आणि लोअर मिडलला संधी त्यांना मिळाली होती. आता टॉप ऑफ द ऑर्डर त्यांना संधी मिळाली आहेत. आणि ज्यावेळेला तुम्ही टॉपला खेळता ना, तेव्हा बाबा अशा मॅचमध्ये बंटी अशा वेळेला टॉपला नॉनस्टॉप खेळायचं, टॉप क्लास खेळायचं. आणि टॉप क्लास जर खेळला, टॉप क्लास परफॉर्मन्स दिला तर धावांचा पाठलाग सहज होऊ शकेल. दुसऱ्या बाजूला पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केला, दुसऱ्यावरती षटकार. हाती स्वतःला सावरतोय, सांगतोय, लाईन दुरुस्त करतोय, थोडासा लेंथला मागे खेचलं होतं मागच्या चेंडूवरती. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पुन्हा एकदा सज्ज होईल या षटकातील चौथा चेंडू. लोअर फुट चेंडू खेळायचा होता, बॅटच्या थोडं कालच्या टोकाला लागलाय, बॅकवर्ड स्क्वेअरला फील्ड झालेत, एकच धाव. चांगला कॉलिंग. अनिकेतनं सांगितले की बंटी थांबा, जास्त घाई करायची गरज नाही, घाई नाही करायची किंवा गडबड करायची आवश्यकता नाहीये. तर गडबड झाली, गोंधळ झाली तर इथून माघारी यावं लागेल. त्याच्यामुळे घाई करायची नाहीये, अति घाई संकटात नाही, त्याच्यामुळे घाई करायची नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, 4 चेंडूचा खेळ झालाय, धावा धापलकावरती 8. फुलटॉस हा अनिकेत आहे, अनिकेत बोमटेच्या बॅटमधनं अजून एक सिक्सर, षटकार. आणि पंचाने सांगितले थोडासा चेंडू चेक करा, कमरेच्या वरती हा चेंडू फुलटॉस हाताळलाय की नाही ते पाहूया. तिसरे पंच मोंटीसर पाण्याचा प्रयत्न करतात. चेंडू ज्या वेळेला हाताळला गेलाय त्यावेळेला तो कमरेच्या वर आहे, फलंदाज क्रीजमध्ये आहे नाही, द ग्रीज गेल्यात. फटका खेळलाय त्यावेळेला ऍक्च्युअल पोझिशन मध्ये काय, ज्यावेळेला फटका खेळलाय त्यावेळेला ऍक्च्युअल पोझिशन मध्ये चेंडू कमरेच्या वर आहे, बॉडी पोझिशन काय आहे फलंदाजी हे देखील पाहिली जाईल.
पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं, त्याने सांगितलं इट्स अ नो बॉल. मॉन्टी सर होते आणि त्यांनी पाहिलं, निरीक्षण केलं आणि नो बॉलचा इशारा होत असताना आता इथे तर आलाय भाई, आम के आम और गुठल्यो के दाम. खिलाडी लगा रहे अपना दम, दमखाम लगा रहे आणि मिळालेले आहेत. एक तर पहिला नो, त्यानंतर सिक्सर आणि त्यानंतर आलेला आहे फ्री हिट. म्हणून म्हटलं आम के आम गुठल्यो के दाम. आम के आम गुठल्यो के दाम. फलंदाज करतोय आपलं काम, घालतोय आपला घाम आणि चेंडूला पाठवलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. तुमच्या नावाचं लाल लाल कुकू थँक्यू. जसा मी अनिकेत बोमडेचा उल्लेख केला होता बाबा, हे भी है और हे भी को पता है भाई, अब पता चला है. आता या षटकामध्ये जर पाहिलं तर सुरुवात झाली होती विकेटनं, त्यानंतर आलेले 3 सिक्सर. धावफलकावरती एकदा नजर टाकली तर स्कोर जाऊन पोहोचलाय तो आता 21. 57 धावांचा पाठलाग करतोय. पहिला विकेट म्हणून म्हटलं ना, पहिला नायक रवींद्र वाघमारे गेलायत, पण दुसरा आलाय क्रमांक 3 वरती अनिकेत. भाई नायक है, लीडर है. हा विकेट येईल का? टॉप एज लागलाय पाठीमागे यष्टी रक्षक टिपलाय झेल. आतिशनं शेवटच्या चेंडूवरती जर पाहिलं तर हा विकेट प्राप्त केलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सुरुवात विकेटनं, एंड विकेटनं, मध्ये 3 सिक्सर. षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 21, पाठलाग 57चा. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि 18 मध्ये करायचे आहेत आता त्या डबल. हा डबल ट्रबल वाला गेम आहे. 18 मध्ये करायचे आहेत त्या 36. 36. थँक्यू. डबल ट्रबलवाला गेम आहे. डबल ट्रबलवाला गेम मैदानावरती आहे. थोडीशी हर्डल पण आहे. शर्यत लागली दोघांमध्ये. कोण जिंकणार हा सामना? पहिलं षटक आलं होतं. पहिल्या षटकामध्ये 21-21. कम्पॅरिझन केलं ना, त्या साईडला पण रन आल्या होत्या. असे नव्हते की रन नव्हते आल्या. रन त्या साईडला देखील आल्यात, रन या साईडला देखील आल्यात. त्या साईडला 20 होत्या. पांझू स्पोर्ट पहिल्या षटकामध्ये 20 धावा घेतल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर काय दिले? द ग्रेट मराठा जुचंद्रनं उत्तर दिले. नुसतं उत्तर नाहीये, टीट फॉर टॅट. तळपले अनिकेतची बॅट. तळपले. तिथे 20 होत्या, विदाऊट लॉस होतं. इथे 2 विकेट गेल्यात. पण सगळे हे होणार. विकास स्पोर्ट आम्हाला माहिती देतात की 2 विकेट गेल्यात. पण भाई ऐसा होगा, सफलता के मार्ग पे बिना 1-2 पंक्चर के कोई नहीं चला है. भाई 1-2 विकेट जाणार, पण ते विकेटला घेऊन तुम्हाला पुढे जावं लागणार. आणि ते 2 विकेट मिळाले ना पांझू स्पोर्ट्स, त्या 2 विकेटचा डिजिट आहे ना, तो 4 करावा लागणार आहे. क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी रवी. असा दिवस या रवीचा देखील आहे. रवी आहे. पहिला चेंडू खेळलाय. एक तर काय केलं बघा, तेलही गेलं, तूपही गेलं. हातात काय राहिलं? काहीच नाही राहिलंय. चेंडू गेला बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू. आकुडबाचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक होते तिथे. एक तर तुम्ही चेंडूला नाही रोखलं, कॅच नाही होऊ शकला. त्यानंतर चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर गेला. म्हणून म्हटलं बाबा तेलही गेलं, तूपही गेलं. हाती काहीच नाही आलं. धावा धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली होती रवींद्रनं. आता संधी नाहीये. आता सांगतात पहिला तुम्हाला दिला होता चान्स, आता चान्स नो चान्स. बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. नो चान्स. आकोटप्याचा चेंडू, त्यावरती प्रहार, पुलचा फटका आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. षटकार. उजव्या यष्टीच्या बाहेरनं
अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर गेलं, शफल केलं, टॅकल केलं आणि त्यानंतर फटका खेळताना सफल देखील केलेत. थोडीशी चर्चा मैदानावरती चालली आहे, पण मागच्या 2 चेंडूवरती एक मिसफील्ड झाली होती, त्याच्यावरचा चौकार, त्यानंतर आलेला षटकार. या 2 धावांनी 2 फटक्यांनी धापलकामध्ये होते वाढ 31. धावा धापलकावरती आहेत. आता मिस्टॅन स्ट्रोक झालाय, पण बराच वेळ हवेत राहिला. कोण क्षेत्ररक्षक येणार खाली, टिपला नाही जाणार झेल, कारण असा झेल टिपणं थोडंसं कठीण असतं. एकाच ठिकाणी आता दोन्ही गेलं. पुन्हा एकदा झेल सुटला, जीवनदान लाभलं, धावाची संधी गमावली. हे काय चाललंय? मी जसं 2-3 गोष्टीचा उल्लेख केला होता बाबा, की आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास, तेलही गेलं तुपी. आता तर असं घडतंय ना पांजू स्पोर्टच्या बाबतीमध्ये, का एकदा का घर फिरलं का घराचे वासे फिरतात. मॅच काय चाललाय? अगदी मॅचला तुम्ही पकडून ठेवलं होतं आणि मॅचला पकडून ठेवलं असताना इथे झेल सुटतात, धावा येतात, रन येतात. मॅचला थोडासा पकड के रखे भाई, पकड़ पकड़ खींच के पकड़, दे दनादन हैया, तसं गाणं आहे ना. थोडासा मॅच को पकड के रखिए भाई, मॅच को जाने ना दे. पण आता काय झालंय? अगेन्स्ट द विंड खेळण्याचा प्रयत्न, हवेच्या विरुद्ध खेळला, प्रतिरोध आहे समोर. अगेन्स्ट द विंड फटका खेळण्याच्या प्रयत्नात लॉंग ऑनला टिपलाय झेल, फलंदाज बाद. हे गाणं जर पाहिलं ना तर कदाचित सुरुवातीच्या काळामध्ये जेवढं नाही गाजलं ना, तेवढ्या मागच्या 1-2 वर्षामध्ये गाजलंय. ज्याचे रील बनले, व्हिडिओ बनले आणि तिथे तशी रचना देखील केली आहे. त्या गाण्याची रचना देखील तशीच केली होती, त्याच्यामुळे ते गाणं वाजलं. आणि आता देखील प्रत्येकाच्या ओठावरती आहेत. कारण गावोगावी ज्यावेळेला अशा पद्धतीनं वस्तू विकण्यासाठी फिरायचे त्यावेळेला हे गाणं गायलं जायचं. क्रमांक आता 5 वरती बॅटिंगसाठी दर्पण. पाच वरती दर्पण आलाय आणि काल त्याच दर्पणनं तुम्ही जसा उल्लेख केला होता दडपण, त्या दर्पणाखाली षटकार मारला होता कालच्या त्या रजनीमध्ये. रवींद्र स्ट्रायकरला दर्पण. कालची रात्र सरले पण तो दिवस अजूनही चालू आहे त्याच्यासाठी बहुधा. बॉन्ड लाईनच्या बाहेर म्हणून म्हटलं ना बाबा, घर फिरलं का घराचे वासे फिरतात. आई एक चौकार. थँक्यू. एकदा का मॅच बदलला, मॅच थोडासा टर्न झाला तर मग तो थांबत नाही. आणि दर्पण हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, टॉप एज लागला होता शॉर्ट थर्डमॅनचा. क्षेत्ररक्षक पहिला त्याच्या हाताला लागला, निसटला, पाठलाग करण्याचा प्रयत्न केला तो मग चेंडू सीमारेषा पार फरार झाला होता. धावफलकावरती एकदा नजर टाकूया. धावफलक 37, 20 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 20, 13 मध्ये करायचे 20. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. आता पॉईंटच्या डोक्यावर खेळायचा होता. काही चांगलं घडत नाहीयेत. सर्व काही कदाचित फासे सोरे उलटे पडतात, फासे दुसऱ्या बाजूला पडतात. प्रत्येक चाल, प्रत्येक मूव कदाचित दुसऱ्या बाजूला जात आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपताना धावा धावफलकावरती आहेत त्या 38 धावा झाल्यात आणि 38च्या अर्ध्या जर केल्या तर 21 होतात. 12 बॉलमध्ये करायच्या त्या 19-19. हलकीशी धून ऐकूया आणि येऊया. मॅच 12-19 वाला नहीं है, ये 19-20 वाला भी हो सकता है. 12 बॉल 19.
थँक्यू. 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. आता क्रमांक 3चा षटक कोण हाताळणार त्याच्यावरती चर्चा चालली. कोणाच्या हातामध्ये चेंडू द्यायचा, कोण एक गोलंदाज आहे, मॅन ऑफ गोल्डन आर्म या मॅचला वाचवून आणेल, मॅचला खेचून आणेल, मॅचला आपल्या बाजूला घेऊन येईल, असा कोण गोलंदाज येणार त्यावरती चर्चा चालली. चर्चा केली, पांजूस फोडणं आणि चर्चेतनं नाव समोर आलं. पियुष भोईर. आणि पियुष बाबा आपल्या टीमला खुश करायचं आहे. नाव त्याचं पियुष आहे आणि जर त्याने चांगली गोलंदाजी केली टीम खुश, आपले पाठीराखे खुश. 12 बॉल 19चा पाठलाग करायचा आहे. स्ट्रायकरला फलंदाज दर्पण मात्रे आणि अमित नॉन स्ट्राईक एंडला. 12-19. फुल टॉस बॉल कन्वर्ट नाही झाला मोठ्या फटक्यानं. लॉंगॉनला फील्ड करते घेत. अगदी आको मे भाई हातात न 2 धावा अलग अगदी सहजगत्या पूर्ण केल्या गेल्या. 11 चेंडू. आता 17 धावांची आवश्यकता. 11 मध्ये 17 करायचे आहेत. एक चेंडू महत्वाचा, एक धाव महत्वाचे, एक रन महत्वाचे आहेत, एक क्षण महत्वाचा आहे. एक धावा केलेल्या आणि वाचवलेल्या महत्वाच्या ठरणार आहेत. अशा सामन्यामध्ये दर्पण स्ट्रायकरला गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. एक रन महत्वाचे आहेत. मॅच टाईट, त्यामध्ये आलाय वाईड, पण पंचांच्या निर्णयाला गेलंय थोडंसं फाईट, अर्थात चॅलेंज केलंय पंचांच्या निर्णयाला. पंचांनी सांगितले हा चेंडू बाहेर आहे, वाईड आहे, पण तिसऱ्या पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. हा चेंडू आत आहे का बाहेर आहे, योग्य आहे की वाईड आहे. तिसरे पंच अगदी पाहतायत डिकास्पोर्टच्या स्क्रीनवरती. पहिला चेक करतायत. ऑफस्टमच्या बाहेर येऊन शफल केलं होतं ते देखील पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं, त्यांना सांगितलं की इट्स अ व्हाईट बॉल. कारण तो एकच ते व्हाईट लाईन आहे. आणि काल जसं मी कॉमेंट्री करताना म्हटलं होतं बाबा ती व्हाईट लाईन आहे ना, ती गोलंदाजाला गाईडलाईन आहे. ती गाईडलाईनला क्रॉस नाही करायचं. जसं रेल्वे लाईनला आपण क्रॉस करत नाही ना, तसं त्या व्हाईट लाईनला गाईडलाईनला क्रॉस करायचं नाहीये. परत एकदा लाईनला क्रॉस केलंय. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. मॅच टाईट आहे, त्याच्यामध्ये एक व्हाईट बॉल न कदाचित हा मॅच टाईट थोडासा सैल थोडासा होतोय. एक्स्ट्रा एफर्ट जो थोडासा रिलीज ऑफ द डिलिव्हरी, खांद्याचा अतिरिक्त जोर लावण्याचा प्रयत्न केला जातोय. आउटस्विंगर हाताळत आहेत, पण लाईन महत्वाची आहे. दिशेवरती नियंत्रण असणं गरजेचं आहे. नाही तर वेग किती आहे त्याला महत्व नाहीये. दिशा कोणत्या दिशेला चाललात तुम्ही हे महत्वाचं आहे. आकोटाब्याचा चेंडू होता, अवघा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, नाही होणार. आता मी त्याच करता म्हटलं होतं ना की कॅच आज नाही होत आहेत. सर्व काही विपरीत घडतंय, विरुद्ध दिशेला जात आहे. या 2 धावांनी धापलकामध्ये होईल वाढ. स्कोर 44. डबल 4. 10 चेंडू 13 धावांची आवश्यकता. किती कॅचेस सुटले, किती मॅचेस या अशा मॅचेस फिरताना पाहिलेल्या आहेत. अशा कॅचेस जर पकडल्या गेल्या नाही तर मात्र थोडंसं कठीण होऊन बसतं. कॅच घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आयोजक म्हणून एकविरा क्रिकेट क्लबनं देखील आपल्या दोन्ही संघ जे खेळतात त्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मॅच जसा संपेल तरी आपण जेवणाचा देखील आस्वाद घ्यायचा आहे, भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. एकविरा क्रिकेट क्लबनं केलेली योजना आहे. कारण जे खेळाडू आले आहेत ते मित्र आहेत, आपले पाहुणे आहेत आणि त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था आहे. पुन्हा एकदा हा झेल होणार की नाही होणार त्याची चर्चा आहे.
यावेळेला झेल झालाय, यावेळेला विकेट आलाय, विकेट आलाय, एक गाणं आलंय, पण विकेट आलाय, गाणं आलंय, मॅच रंगामध्ये आलाय. फक्त मॅच कोणाच्या बाजूने आलाय ते पाहूया. फलंदाज बाद. थँक्यू. या क्षणाला जर पाहिलं तर लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते निखिल, निखिलनं टिपलाय हा झेल. आतापर्यंत जे 2 झेल टिपले गेलेत ना, ते दोन्ही झेल बहुधा निखिलने टिपलेत. कारण याच्या अगोदर अगेन्स्ट विन फटका खेळला होता त्या खाडी एंडला, त्या खाडी एंडच्या ठिकाणी त्यानं झेल टिपला होता. आता बरोबर आपला नायगाव रोड आहे, त्या नायगाव रोडच्या दिशेने देखील त्यानं झेल टिपला. क्रमांक आता 6 वरती बॅटिंगसाठी कल्पेश. 3 चेंडूचा खेळ आहे या ओव्हर मधला बाकी आहे. हे महत्वाचं षटक आहेत, महत्वाचे ओव्हर चालू आहेत. कोलवा टप्प्यात चेंडू होता, समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला, लॉंग ऑन क्षेत्ररक्षकानं चेंडू पडता आलाय, पोचतील, थ्रो करतील, तो पडता रॉंग एंडला थ्रो झालाय, रॉंग एंडला थ्रो झालाय. दुपारच्या सत्रामध्ये मी म्हटलं तर विरारवरनं नायगावला येताना ट्रेन चॉईस करतो, तसा डबा पण चॉईस करायचा आहे. जर नायगावला यायचं, कोलीवाडा यायचं, तर विरारवरनं चर्चगेट साईडच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या डब्यात बसायचं, कारण तिथून जवळ आहे. सबवेमधनं बाहेर आला, ब्रिजवरनं बाहेर आला तर जवळ आहे. आता हा थ्रो नॉस्ट्रेक एंडला जवळ होता, आता तुम्ही लांब थ्रो फेकला आणि त्याचा परिणाम 2 धावा. डॉट बॉल आला होता पण थोडंसं लागलाय बॅटला, थोडासा लागलाय चेंडू, त्यामुळे डिफ्लेक्शन जे झालं होतं ना, ते डिफ्लेक्शन कॅच होऊ शकला नाहीयेत. म्हणून म्हटलं ना, डॉट बॉल येऊ शकले असता, तो डॉट बॉल नाही झालाय. 7-10 आहे. काही जण सांगतात की 10 धावा करायचे, 7 चेंडू करायचे, 7 चेंडू आहेत. 7-10 वाला खेळ नाहीये बाबा, 7 द्या, 7-10, 7-2, 7 देणे वाला खेळ आहे. हा शेवटचा बॉल महत्वाचा आहे, कारण याच्यानंतर प्रत्येकाला माहिती आहे खाडियांकडनं गोलंदाजी येणार आहे. शेवटचं षटक महत्वाचं येणार आहे, त्याच्या अगोदर हा शेवटचा बॉल. आखरी गेंद शेष, दोनों के लिए विशेष. शेवटचा चेंडू बाकी, बरंच काही या मॅच मध्ये राहणार आहे बाकी. ये तो जाकी है, अभी थोडासा बाकी आहे भाई, शेवटचा चेंडू बाकी आहे. डावखोरे हाताचा फलंदाज अमित बराच वेळा ऑन स्ट्राईकला उभा राहिला होता, आता तो स्ट्रायकर एंडला आलाय. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह केला, चेंडू चालला लॉंग ऑफच्या रिझममध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत आलाय, पोचतील, थ्रो करतील, 2 धावा, 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, तिसरी धाव घेणार नाही घेणार. बाद कोण झालंय, कल्पेश की अमित? कल्पेशला परतावं लागलंय. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा, एक फलंदाज बाद झालाय. एक तर स्ट्रॅटेजी होती, ही स्ट्रॅटेजी होती, त्या स्ट्रॅटेजी बघूया किती फायदेशीर ठरले. शेवटचे 6 बॉल आहेत, 6 मध्ये करायचे ते 8, 6 बॉल 8 धावा. थँक्यू. क्रिकेट नेहमी आपण बॅट अँड बॉलने खेळतो. फिल्डर फिल्डिंग करतात, बॉलर बॉलिंग करतात, बॅट्समन बॅटिंग करतात, पण त्याच्यापेक्षा जास्त असतं कॅल्क्युलेशन क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क देखील घ्यायची असते. आता 6 बॉल 8, 6 मध्ये करायचे ते 8 धावा, 6 मध्ये 8 करायचे आहेत. आपण डिका स्पोर्ट देखील दाखवतोय, ब्रिक स्क्रीनवरती आपण बघू शकता. 6 चेंडूचा खेळ राहिलाय आणि 6 मध्ये करता 8 धावा. 6-8, 6 चेंडू 8 धावा. 8 आहे तर कोणाची तरी वाट लागणार आणि 8 आहे तर कोणतरी वाट शोध.
टायमर हो, वेळ देखील तितकीच महत्वाची आहे. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता हितेंद्रनं. चेंडू चाला डीप स्क्वेअर मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने आला, चेंडू वरती थ्रो केलाय. थ्रो येतोय. दोन फलंदाज एका बाजूला आहे. थ्रो येईल का? थ्रो. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती मिस कम्युनिकेशन, मिस कॅल्क्युलेशन, 20 बाद झाला होता. कॉलिंग मध्ये चुकी झाली होती. पहिल्या चेंडूवरती धाव बाद, 1 धाव आणि फलंदाज बाद. चिरमिर पाऊस धारा, विरविर करी मदनाचा वारा, केला सजणं केला निशाणा, तुला दिसला ना. थँक्यू. भरपूर काय घडलंय. आता बाकीच्यांनी सांगितलं होतं थ्रो इथे करायचा होता, तिथे करायचा होता. हितेंद्र आणि अमितमध्ये थोडंसं तालमेल कमी होती आणि तालमेलमध्ये कमी असताना हा फलंदाज बाद झाला. 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. 7चा उल्लेख केला होता आम्ही. आता नंबर 8 वरती कैवल्य, 7 वरती हितेंद्र, 8 वरती कैवल्य. पण ही बिनीची जोडी आहे, ही महत्वाची जोडी आहे. ही अगदी पेअर आहे आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाज देखील तितकाच आहे. सचिन VBPL मध्ये 1 मॅन ऑफ द मॅच त्याच्या नावावरती आहेत. 1 मॅन ऑफ द मॅच त्यांनी घेतलं होतं वसई प्रीमियर लीग मध्ये. गोलंदाजीसाठी 5 बॉल 7 धावांची आवश्यकता. फुलटॉस बॉल ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता. कव्हरच्या दिशेने खेळला. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. आता 4 आणि 6, 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. मॅच पण तसा आहे, 60-40 वाला मॅच आहे. आज काही डेव्हलपमेंट रेशो होतो ना, तो पण तसा ज्यावेळेला रेशो ठरतो ना, तो पण 60-40चा ठरतो. आपण आता 60-40 वाला मॅच आहे. 60-40 वाला मॅच आहे. 4 मध्ये 6 करायचे आहेत, 4 मध्ये 6 करून द्यायचे नाही आहेत. कैवल्य पाटील महत्वाचा खेळाडू स्ट्रायकर एंडला आहे आणि दुसऱ्या बाजूला सचिन इतक्याच ताकदीचा, तितक्याच क्षमतेचा हा खेळाडू देखील आहेत. एकविरा क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा आणि दुसऱ्या फेरीचा रंगलेला मॅच. यानंतरचा होणारा मॅच NCC नारंगी खेळेल आयवन कोळीवाडा या संघाशी. दोन्ही टीमने देखील रेडी राहायचं आहे. टॉस NCC नारंगी संघाने जिंकला आणि रक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 4 मध्ये 6 स्विच इट करायचा होता. बॅटवरती आला नाही. आता थ्रो करायचा की नाही करायचा. कुमारही सांगत होते बाबा थ्रो केला, कारण थोडासा डर है भाई. अब थोड़ा भीती है, थोड़ी मनामध्ये थोड़ी भीती है, मन में थोड़ा सा डर है. लेकिन भाई जैसे माउंटेन ड्यू कहता है ना, डर के आगे जीत है, डर के आगे जीत है. क्रिकेट के यही रीत है. आता 3 मध्ये करायचे आहेत 5. फार पूर्वी क्रिकेट खेळल्यानंतर थोडासा वेळ मिळाला का मग पत्त्यांचा गेम रंगायचा. 3-2-5 तसा खेळ आहे. आता 3 मध्ये करायचे आहेत 5. फक्त पत्त्याचा खेळ असू द्या, आयुष्याचा खेळ असू द्या, आपल्याजवळ कोणती पानं येतील माहिती नाही, कशी पानं येतील माहिती नाही पत्त्याच्या डावामध्ये. पण मिळालेल्या पानावरती चांगला डाव तुम्हाला खेळता आला पाहिजे. मिळालेल्या हातामध्ये हुकमाचा एक्का वापरता आला पाहिजे. त्या एक्क्याला बरोबर फिट करता आला पाहिजे. वाईड बॉल आलाय. या वाईट बॉलमध्ये थोडासा मॅच जसा टाईट झाला होता, तो थोडासा दबाव निघाला नाहीये, थोडासा रिलीज झालाय. जसा एखादी पाईपलाईन येते, नाशिकवरनं मोठी पाईपलाईन येते, काही ठिकाणी पाणी लिकेज असते, तो रिलीज करतोय, प्रेशर रिलीज असतो तो, तसा प्रेशर थोडासा रिलीज झालाय, प्रेशर थोडासा कमी झालाय या वाईट बॉलनं. पुन्हा एकदा प्रेशर आलाय, दबाव आलाय. भाई दबाव सबके ऊपर आता है. दबाव में कई लोग बिखरते, कई लोग निखरते हैं. हा प्रेशर वाला गेम आहे, हा प्रेशर सिच्युएशन वाला गेम आहे, तसा हा पेशन्स वाला गेम आहे. हा दबावाचा खेळ आहे, हा संयमाचा खेळ आहे. संयमाचा भान तुटून द्यायचा नाहीये. प्रेशरला कसं हँडल करायचं, प्रेशरला कसं टॅकल करायचं हे तुम्हाला माहिती पाहिजे.
2 चेंडूमध्ये करायचे 4 धावा. फार पूर्वी एक नाटक आलं होतं बेदुने 4. आता तो मॅच आहे. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. बेदुने 4. कोण करणार वार? पलटवार. समोर खेळलाय, समोर चेल्ला लॉंग ऑनला 4. लॉंग आपल्या क्षेत्ररक्षकात वेगानं आलाय. थ्रो येईल. थ्रो आलाय. आणि आता कहाणी काय उरले? स्कोरर आम्हाला माहिती देतील. 3 मित्र जातील चायनीजच्या गाडीवरती, ऑर्डर देतील ट्रिपल राईस. तसा आता मॅच आहे. हा ट्रिपल राईस वाला खेळ आहे. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. 1 2 3 आणि ड्रेसिंग आणि चेसिंग दोन्ही कंपल्सरी. प्रेक्षक देखील आशेने बघतात की मॅच काय चाललाय. अजून सांगणं कठीण आहे, अंदाज वर्तवणं कठीण आहे, प्रेडिक्ट करणं कठीण आहे. अजून कोण जिंकणार, पांजू की जुचंद्र? द ग्रेट मराठा जुचंद्र की पांजू स्पोर्ट? प्रेडिक्ट करणं कठीण आहे. काही आमचे बरोबर व्यासपीठावरती दादा बसले, ते सांगतात फार पूर्वी आपल्या गावामध्ये ना तो पोपटवाला याचा कार्ड काढायला. आता तो पण कार्ड काढू शकणार नाही. कोणाचं? जुचंद्रचं की पांजूचं? तसा मॅच आहे. अजून नाही सांगू शकणार, फक्त वेळ जाऊन देऊ नका. पांजू टीम पंच तुम्हाला सांगतात, कारण न जाणो गेलेली वेळ कोणाची चांगली गेली, येणारी वेळ काय घेऊन येणार आहे तेही आपल्याला सांगता येणार नाही. वेळेचं गणित वेगळं आहे, वेळेचा खेळ वेगळा आहे. या वेळेच्या जोडीला खेळा तर तुमचा खेळ बनेल, पण वेळेला जर खेळाल तर खेळ तुमचा बिघडू शकतो. वेळेवरती ठरवा तुम्हाला काय करायचं आहे. भाई वक्त पे तय करो आपको क्या करना है, वरना बाद में वक्त तय करेगा आपका क्या करना है. तसा खेळ आहे. त्याकरता वेळेवरती ठरवा काय करायचं आहे. 1 मध्ये 3 करायचे आहेत. 1 2 3 चा खेळ आहे. वेळ टाइम महत्वाचा आहे. 6 मध्ये 8 मॅच होता, तो तुम्ही 1 बॉल 3 वर UPI वर न करतो. काही वेळेला गुगल पे, काही वेळेला फोन पे, काही वेळेला पेटीएम. पण जोपर्यंत तुम्ही पिन टाकत नाही ना तोपर्यंत पेमेंट होत नाही. तिथे टाकावा लागतो पिन. आता 1 बॉल मध्ये पाहिजे धावा 3 करायचे आहेत. पेमेंट होणार नाहीये. पेमेंट डिक्लेन होणार की पेमेंट होणार? पेमेंट होणार की डिक्लेन होणार? हा चेंडू चालला वर. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावायचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव पूर्ण झाले. दुसरी धाव झाले पूर्ण. दुसरी धाव पूर्ण झाले. आणि बघूया हा सामना जिंकलाय पांजू स्पोर्टनं. हा अंडर प्रेशर, अंडर क्रुशियल कंडिशन सामना जिंकलाय पांजू स्पोर्ट्स. अभिनंदन. थँक्यू. हार्टबीट वाढवणारा मॅच, हृदयाची धडकन वाढवणारा मॅच, अगदी दिल की धडकन को तेज करने वाला मुकाबला था. दोन्ही टीमला विनंती आहे एकविरा स्पोर्ट्स कडनं की जेवणाची व्यवस्था आहे, आपण जेवणाचा देखील भोजनाचा लाभ घ्यायचा आहे. कारण काय मॅच झालाय. काही कदाचित कॅल्क्युलेशन, जसं मी उल्लेख केला होता, कॅल्क्युलेशन चुकली, गणितच चुकली थोडीशी. कारण गणित सोडवायचं तर बाबा सूत्र पाहिजे. ते सूत्र तुम्हाला कदाचित पाळता आलं नाहीये, त्याच्यामुळे सूत्र इथे कमी पडलंय. आणि हा सामना जिंकलाय द ग्रेट मराठाच्या अगेन्स्ट खेळताना पांजू स्पोर्टनं दबाव व्यवस्थित हाताळला, बरोबर दबावला, सामोरे गेलं आणि हा सामना जिंकला. पांजू स्पोर्टनं दुसरा सामना जिंकलाय. यानंतर मॅच सुरू होतं. NCC नारंगी I1 कोलीवाडा. या मॅचचा हिरो कोण आहे तोही सांगणार आहेत. व्यासपीठावरती काही शुभ सन्मान देखील केले जाणार आहे. आणि या मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पांजू स्पोर्टच्या विजयामध्ये महत्वाचा वाटा 3 खेळाडू आहेत त्यांनी उचललाय. त्यापैकी एक नाव आहे SB अर्थात सचिन भोईर. सचिन भोईर ठरल्यात या सामन्यातील सामनावीर, प्लेअर ऑफ द मॅच. या आपण आपल्या प्लेअर ऑफ द मॅचचा आपण स्वीकार करायचा आहे. मागच्या मॅचचं आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. त्याच्या अगोदर आपण सन्मान देखील व्यासपीठावरती केला जाणार आहे.
द ग्रेट मराठा जुचंद्रचे संस्थापक अर्थात एक दार्शून व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं एक क्रिकेटप्रेमी दर्दी क्रिकेटप्रेमी आणि नेहमीच एकविरा स्पोर्ट्स अर्थात नायगावरती विशेष प्रेम दाखवणारे आदरणीय सन्माननीय मोहनजी रवींद्र पाटील यांचा सन्मान केला जाईल. त्याच्या अगोदर आपण मॅन ऑफ द मॅच देऊया आणि त्यानंतर तो विशेष सन्मान केला जाणार आहे. सचिन आपण या आपल्याला हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे प्रदान करण्यात येतो. मी विनंती करील मोहनदादांना आणि मोहनदाजी शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय सचिनला. मोहनदादांच्या शुभ हस्ते आपण जर बघितलं तर मेडल त्यानंतर ही ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सचिनला इथे ही ट्रॉफी आणि त्यानंतर मेडल. थोडासा दम लागलाय सचिनला पण सचिन वेल बोल म्हणजे अशा परिस्थितीमध्ये म्हणजे ऑप्शन तर तोच होता की तुलाच यायचं होतं पण त्यावेळेला मधल्या काळामध्ये कुमार असतील पियुष असतील काय चर्चा चालू होती की स्ट्रॅटेजी काय आकाची? आमच्या टीममध्ये अजून एक चांगला बॉलर आहे जय पाटील म्हणून ते चाललेलं की त्याला द्यायची पण लेफ्टी असला की मला बेनिफिट खूप असतं म्हणून मी लेफ्टी आहेत म्हणून मी जबरदस्तीवर घेतली. पण अशा मॅचला काढताना म्हणजे आता पण दम लागला थोडासा किती प्रेशर होतं किंवा किती दबाव होता यावेळेला? 6 बॉल 9 धावसंख्या म्हणजे भरपूर प्रेशरचीच मॅच होती. पहिले 2-3 बॉल मला काढायचे होते ते जर सक्सेस झाले तर पुढची मॅच सक्सेस होईल आपली हेच माझ्या डोक्यात चाललेलं. चला अभिनंदन सचिन भोईर आपलं मनापासून कारण खेळ जबरदस्त आपण केला होता. त्यानंतर आपण विशेष सन्मान करतोय. शशिकांतांच्या शुभ हस्ते आपण बघितलं होतं द ग्रेट मराठा जुचंद्रचे संस्थापक एक क्रिकेटप्रेमी दर्दी क्रिकेट रसिक आणि नेहमीच